नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिनांक आज पाहिलं तर 9 जून 2026 रोजी राज्य शासनाची एक अतिशय महत्त्वाची अशी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे। या कर्जमाफी संदर्भातच या बैठकीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बरेच शेतकरी जे काही निकष होते जे राज्य सरकारने सांगितलेले होते आणि शेतकऱ्यांचा ज्यावेळेस त्याच्यामध्ये एखादा सुधारणा करण्यासाठी आक्षेप येत आहे, तर अशा ज्या काही बाबी आहेत त्यावर सुद्धा राज्य सरकार विचार करत आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये बदल करण्याचा काहीतरी प्रयत्न करत आहे। हे देखील एक जमेची बाजू आहे आणि शासन शेतकऱ्यांचा विचार करत आहे हे देखील तेवढंच खरं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तर जे काही गेल्या वेळेची 2017 असेल 2019 असेल यामध्ये जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली यापासून बरेच शेतकरी वगळले गेलेले होते, त्यांची कर्जमाफी झालेली नव्हती। तशा शेतकऱ्यांचे देखील यामध्ये आता कर्जमाफी या योजनेमध्ये केले जाणार आहे आणि त्यासाठी जवळपास 12,000 कोटी रुपयांचा निधी देखील त्या निधीला देखील आता मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे माननीय कृषी मंत्री असतील यांनी देखील सांगितलं की शेतकऱ्यांच्या हितासाठीच हे कर्जमाफी केलेले आहे। याच्यामध्ये जवळजवळ 36,000 कोटी रुपयांची ही कर्जमाफी आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। जसे जशी शेतकऱ्यांची मागणी येत आहे त्यानुसार यामध्ये बदल करण्याचा आमचा मानस आहे, कारण शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जरी कर्जमाफी असेल तर त्यांचं जे काय काम आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जसं समाजासाठी कार्य केलं तसं कार्य करणं देखील हे शासनाचं कर्तव्य आहे। कारण ज्या माणसाच्या ज्या व्यक्तीच्या नावाने कर्जमाफी करत असू त्या व्यक्तीचं काहीतरी गुण घेऊन ते कर्जमाफीमध्ये उतरवलं तर ते कर्जमाफीला दिलेलं नाव सार्थ ठरेल अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे। आता याच्यामध्ये बच्चू कडूंनी देखील 5 मुद्द्यावर काहीतरी बदल करा असं सुचवलेलं होतं, ते देखील आपण गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नेमके कोणते 5 मुद्दे आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता हा लाभ शेतकऱ्यांना कसा भेटणार आहे तर यासाठी एक विभागीय आयुक्तांमार्फत एक उच्चस्तरीय समिती देखील नेमलेली आहे आणि तो जी काही समिती आहे तो डाटा गोळा करण्याचं काम करणार आहे। जे याच्यामध्ये शेतकरी असतील त्यांचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे, त्यांचं ॲग्रीस्टॅकवर देखील नोंदणी हे असलेले पाहिजे सध्या। त्याच्यामुळे जर असं सर्व असेल तरच त्यांची याच्यामध्ये नोंद होणार आहे। त्यानंतर असे आपण पाहिले तर जवळजवळ 5 लाख शेतकरी असे आहेत आणि त्यासाठी 12 ते 14 कोटी रुपयांचा 12,000 ते 14,000 कोटी रुपयांचा निधीला देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे अजून देखील शेतकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत, जसे की आपण पाहिलं तर जे काही नियमित शेतकरी आहेत त्यांना 50,000च्या ऐवजी तुम्ही 1 लाख द्या, अशा प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये शासन देखील बदल करण्याला एक प्रकारचं म्हणजे चांगलं काम करत आहे। आता अजून देखील शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी संघटना असतील यांच्या देखील मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत। आता शासन यावर नेमकं काय विचार करतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता याविषयी अजून काही जर अपडेट आली किंवा शासनाने शेतकऱ्यांचा रोष पाहून जर काय बदल केला तर तो देखील शेतकऱ्यांचा हिताचाच असेल आणि असा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न नक्की करू। तुर्तास धन्यवाद।